नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. आपण करंट अफेअरचे टॉप प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. चला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूया आपण. UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 अजय कुमार. अजय कुमार यांची UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. थोडा आपण UPSCवर प्रकाश टाकूया. स्थापना 1 ऑगस्ट 1926 रोजी करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेतील UPSCचा उल्लेख हा भारतीय संविधानाच्या कलम 15 ते कलम 23 मध्ये आढळतो. आणि UPSCच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात आणि त्यांचा कार्यकाळ हे 6 वर्षे किंवा 65 वर्षापर्यंत असतो आणि त्यांची सदस्य संख्या 9 ते 11 इतकी आहे, पण हे घटनेमध्ये कुठेही नमूद नाही. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. वर्तमानमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण बनले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 BR गवई. वर्तमानमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भूषण रामकृष्ण गवई हे बनले आणि ते महाराष्ट्राचे 7वे न्यायाधीश आहेत. आणि 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश KG बाळकृष्णन यांच्यानंतरचे BR गवई हे दुसरे दलित व्यक्ती आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ हे राष्ट्रपती देत असतात. आणि भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल असे कलम 124 मध्ये नमूद आहे आणि त्यांची सदस्य संख्या 33+1 इतकी आहे. आणि प्रश्न 3 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न 3 पाहूया आपण. नवीन आकडेवारीनुसार भारत आणि महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. भारताला 11,098.81 किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आणि महाराष्ट्राला 877.97 म्हणजे समथिंग 878 किलोमीटर समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. आपण पूर्वीची आकडेवारी आणि नवीन आकडेवारी प्रकाश टाकूया. पूर्वीची आकडेवारी 1970 नुसार आकडेवारी आहे. भारताला 7,516.6 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला होता आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर समुद्रकिनारा लाभला होता. आणि भारतामध्ये सर्वात जास्त गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला होता. ही 1970ची आकडेवारी आहे. आपण नवीन आकडेवारीचा विचार करूया. भारताला 11,098.81 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्राला पण 877.97 किलोमीटरचा म्हणजे समथिंग 878 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच गुजरातचा जर विचार केला आपण, गुजरातला 2,340.42 किलोमीटरचा म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त गुजरात या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला दिसतो. आणि अंदमान आणि निकोबार आणि गोवा हे दोन काही इतके अत्यंत महत्त्वाचे नाहीत, पण वरचे खूप महत्त्वाचे ते विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवणे गरजेचे आहे, कारण एक्झामच्या 1-1.5 महिना पहिले तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी कामी पडतील. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. नीरज चोपडा याने डायमंड लीग स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकला? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 90.23 मीटर. नीरज चोपडा याने डायमंड लीग स्पर्धेमध्ये 90.23 मीटरचा भाला फेकला आहे. ही स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथे पार पडली आणि 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडा यांनी 87.58 मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. तसेच 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडा याने 89.45 मीटर भाला फेकून रौप्य पदक पटकावले. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारी विधानसभा कोणती? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 दिल्ली विधानसभा. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारी विधानसभा म्हणजे दिल्ली विधानसभा होय. याच्याबद्दल आपण परीक्षाभिमुख माहिती पाहूया. या प्रकल्पात 500 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल आणि हा प्रकल्प 45 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत. या प्रकल्पामुळे दरमहा 15 लाख रुपयाची वीज बचत होणे अपेक्षित आहे. तसेच दरवर्षी 8,20,000 युनिट्स वीज तयार होईल. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. जागतिक योग महोत्सव 2025 महाराष्ट्रामध्ये कुठे आयोजित करण्यात येणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, थोडं PPT मध्ये करेक्शन आहे. तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी. जागतिक योग महोत्सव 2025 महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आणि आपण दरवर्षी जागतिक योगा दिन म्हणून 21 जूनला साजरा करत असतो. आणि 2025 ची थीम आहे की योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ.
प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण. मित्रा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन चे वर्तमान अध्यक्ष कोण आहे? तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस. आपण मित्राबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. याचा उद्देश 2027 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $3.5 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे होय. आणि यांचे CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मित्राचा फुल फॉर्म बऱ्याच वेळेस एक्झामला विचारत असतात आणि 2024 मध्ये 2-3 जिल्ह्याला पोलीस भरतीमध्ये हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. नुकतेच ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 अँटोनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलिया देशाचे चलन पाहिले तर आपण ऑस्ट्रेलियन डॉलर होय. नुकतेच 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडियावर बंदी घालणारा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया होय. प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 संजय मल्होत्रा. आरबीआयचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा बनले आहेत. आपण आरबीआय बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया, कारण की आयोग आरबीआयवर जास्त क्वेश्चन विचारत असतो. आरबीआय ॲक्ट 1934 नुसार 1935 ला आरबीआयची स्थापना करण्यात आली आणि सर्वप्रथम आरबीआयचं मुख्यालय कोलकाता येथे होतं. तेथून 1937 ला मुंबई येथे हलवण्यात आलं. आता आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जर पाहिले आपण सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टमध्ये आणि स्थापनेबद्दल कन्फ्युजन होऊ नका. आरबीआय ॲक्ट 1934 आहे आणि आरबीआयची स्थापना 1935 ची आहे. परत आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1949 चे. प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. जगातील पहिले रोबोटिक एआय हॉस्पिटल कोणत्या देशात उभारण्यात आले आहे? तर याचं सर्वांनी मला कमेंटमध्ये आन्सर सांगा. विद्यार्थी मित्र, तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्यासमोर असेच करंट अफेअरचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.